नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीनं देण्यात येणारा या वर्षीचा स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे विश्वस्त व जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। 18 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृतीनिमित्त 52 वर्ष झाली सातत्याने या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा हा कायम आयोजित केला जातो। यावर्षी जीवनगौरव पुरस्कार हा सर्वोच्च न्यायालयाचे रिटायर्ड मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना आपण दिलेला आहे आणि या कार्यक्रमात अध्यक्ष आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय ते कालच पार पडलेल्या 99व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान होणार आहे। या कार्यक्रमाला मेघालय राज्याचे माजी मुख्य न्यायाधीश रणजितजी मोरे आणि मुंबई हायकोर्टचे चीफ जस्टिस प्रदीप देशमुख यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे। आपण या सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांनी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खंडपीठ दिलं आणि सामाजिक न्यायातून सामान्य माणसाला जो न्याय प्रदान केला त्यासाठी आपण हा पुरस्कार त्यांना देतोय आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम 18 फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे। इतर वेळी हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता असायचा, पण यावेळी आपण हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता घेतलेला आहे। याची नोंद घेऊन या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आपली उपस्थिती दाखवावी ही नम्र विनंती।